Okay. So today we are going to start with aldol condensation reaction. जरी ह्याचं नाव aldol कंडेन्सेशन आहे, पण ह्याला कन्सिडर केलं जाते न्यूक्लिओफिलिक ऍडिशन मध्ये. ह्याला कशामध्ये कन्सिडर केलं जातं? कशामध्ये कन्सिडर केलं जातं? न्यूक्लिओफिलिक ऍडिशन मध्ये. सगळ्यांनी इथं लक्ष द्यायचं. aldol कंडेन्सेशन रिएक्शन कोण दाखवतं? aldol कंडेन्सेशन रिएक्शन कोण दाखवतं? any aldehyde or ketone which contains अल्फा हायड्रोजन ऍटम. मयंक आणि स्वराज्य वेगवेगळं बस. aldol कंडेन्सेशन मध्ये काय आहे? कोण दाखवतो aldol कंडेन्सेशन? कोण दाखवतो aldol कंडेन्सेशन? any aldehyde or ketone which contains what hydrogen atom? अल्फा हायड्रोजन ऍटम. कसले हायड्रोजन ऍटम असतात? अल्फा हायड्रोजन ऍटम्स. फॉर्मल्डिहाइड आणि बेन्झाल्डिहाइड मध्ये नसतात. बाकी सगळ्या अल्डिहाइड्स मध्ये अल्फा हायड्रोजन ऍटम असतात. मोस्टली कंडिशन असायला पाहिजे की त्याच्या ब्रांचेस जास्त असतील, म्हणजे ज्या कार्बोनिल कार्बनला बाजूचा कार्बन आहे त्याला ब्रांचेस जर 2 असतील किंवा 3 असतील, टर्मिनल एंड असेल तर 3 आणि नॉन टर्मिनल एंड असेल तर 2, तर त्या केसमध्ये अल्फा हायड्रोजन ऍटम नसणार. मग त्या केसमध्ये तो aldol कंडेन्सेशन रिएक्शन जाऊ शकत नाही. काय जाऊ शकत नाही? काय जाऊ शकत नाही? aldol कंडेन्सेशन रिएक्शन जाऊ शकत नाही. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला ऍसिटाल्डिहाइड बघूया. 2 टाइप ऑफ aldol कंडेन्सेशन असतात. एक सेल्फ aldol कंडेन्सेशन असतंय, एक सेल्फ aldol कंडेन्सेशन असतंय आणि एक काय असतंय तर एक सेल्फ aldol कंडेन्सेशन असतंय आणि एक काय असतंय तर क्रॉस aldol कंडेन्सेशन. एक काय असतंय? एक काय असतंय? सेल्फ aldol कंडेन्सेशन आणि एक काय असतंय तर क्रॉस aldol काय असते तर कंडेन्सेशन. सेल्फ aldol कंडेन्सेशन म्हणजे तुम्ही दोन्ही अल्डिहाइड जे घेणार आहे किंवा दोन्ही कीटोन जे घेणार आहे ते काय आहेत? सेम. दोन्ही अल्डिहाइड किंवा दोन्ही कीटोन जे तुम्ही घेणार आहे ते काय असणार आहे तर सेम. दुसरं, इथं जे आपण मीडियम घेणार ते मीडियम काय घेणार आहे? aqueous NaOH aqueous NaOH किंवा aqueous BaOH काय आहे तर ट्वाइस किंवा aqueous Na2 काय आहे तर CO3. aqueous Na2 काय आहे तर CO3. समजतं मी काय सांगितलं? सेल्फ aldol कंडेन्सेशन मध्ये एकतर aqueous NaOH असते किंवा aqueous BaOH ट्वाइस असते किंवा aqueous काय असते तर Na2 काय असते तर CO3. ठीक आहे. आता इथं बघा, मी ऍसिटाल्डिहाइड घेते. आता मी लिहिताना का लिहितेय फर्स्ट मॉलिक्यूल आणि सेकंड मॉलिक्यूल तसंच लिहायचं, सोपं जातंय. ऍसिटाल्डिहाइड फर्स्ट मॉलिक्यूल म्हणून बिहेव करणार आहे. किती मॉलिक्यूल? फर्स्ट मॉलिक्यूल. कोणताही अल्डिहाइड असू दे किंवा कोणताही कीटोन असू दे, किती मोल्स लागतात रिएक्शन मध्ये aldol कंडेन्सेशन साठी? 2. किती मोल्स लागतात? 2. मग 2 मोल्स लागतील. जर दोन्ही मोल्स सेम असतील, म्हणजे दोन्ही जे 2 मोल्स आपण घेतले ते दोन्ही सेम अल्डिहाइडचे असतील किंवा सेम कीटोन्स असतील, तर आपण त्याला कसला कंडेन्सेशन म्हणणार आहे? सेल्फ aldol कंडेन्सेशन. काय म्हणणार आहे आपण त्याला? काय म्हणणार आहे आपण त्याला? सेल्फ aldol कंडेन्सेशन. सो आता CH3CH डबल बॉन्ड आहे प्लस CH3C डबल बॉन्ड काय आहे तर H. सेकंड मॉलिक्यूल कसला मॉलिक्यूल? बरं, इथं मीडियम घेताना मी काय घेते? BaOH काय घेते तर ट्वाइस. सगळ्यांनी जरा इथं लक्ष द्यायचं, सगळ्यांनी लक्ष द्यायचं.
सेकंड हा फर्स्ट मॉलिक्यूल आहे, सेकंड सॉरी हा फर्स्ट मॉलिक्यूल आणि हा काय तर सेकंड मॉलिक्यूल आहे. सेकंड मॉलिक्यूलचा अल्फा कार्बन. अल्फा कार्बन म्हणजे कोण असतं सांगा? हा कार्बोनिल कार्बन आहे. कार्बोनिल कार्बनला अटॅच असणारा कार्बन कोण असतो? अल्फा. सो कार्बोनिल कार्बनचा जो अल्फा कार्बन आहे तो अल्फा कार्बन किती पार्ट्स मध्ये स्प्लिट होतो? 2. इन सच अ वे की CH3 जो आहे तो H प्लस आणि H प्लस जर झाला तर CH3 चा काय झाला? CH2. C डबल बॉन्ड OH हा काय असणार आहे तर मायनस. तुमचा सेकंड मॉलिक्यूल जो आहे तो सेकंड मॉलिक्यूलचा जो अल्फा कार्बन आहे त्याचं स्प्लिटिंग कसं झालं समजतंय? कारण त्यातला अल्फा हायड्रोजन हा अल्फा हायड्रोजन झाला. अल्फा कार्बनला जॉईन असणारे हे काय आहेत? अल्फा हायड्रोजन. म्हणजे कंपल्सरी तुमच्या सेकंड मॉलिक्यूलला कसला हायड्रोजन असायला पाहिजे? अल्फा हायड्रोजन असायलाच पाहिजे. समजून घ्या मी काय सांगते. ठीक आहे. आता हा कार्बोनिल कार्बन आहे. कार्बोनिल कार्बन मध्ये C डबल बॉन्ड O जर हा बॉन्ड इथं काय झाला शिफ्ट तर यावरती चार्ज काय येणार आहे? मायनस आणि यावरती चार्ज काय येणार आहे? प्लस. मग ऍडिशन आणि एलिमिनेशन म्हणजे कंडेन्सेशन असतं. ऍडिशन आणि एलिमिनेशन म्हणजे काय असतंय? मग मला सांगा हा प्लस आहे ना, हा प्लस कोणाला जॉईन होणार आहे? मायनस. हा मायनस आहे ना, आहे का मायनस? हा मायनस कोणाला जॉईन होणार आहे? प्लस. ठीक आहे, ठीक आहे. मग इथं होणार काय आहे? CH3 C डबल बॉन्ड मध्ये सिंगल बॉन्ड O झाला आणि इथं काय झाला तर H आणि खाली काय आला तर H. पुढे काय असणार आहे? CH2 C डबल बॉन्ड O काय येणार आहे तर H. CH2C डबल बॉन्ड O इथं काय येणार आहे तर H. ह्याचं नाव. परत C डबल बॉन्ड OH ला कार्बन काय आहे? अल्फा. त्याच्या बाजूचा कार्बन कोण आहे तर बीटा. मग बीटा पोझिशनला OH आहे. जेव्हा कधी तुमच्या बीटा पोझिशनला OH येतो ऍडिशन नंतर ना तरच तुमची रिएक्शन बरोबर आहे. तरच तुमची रिएक्शन बरोबर आहे. आता ठीक आहे, ह्याचं नाव बीटा हायड्रॉक्सी टोटल कार्बन किती आहेत? 4 आहेत ना. मग बीटा हायड्रॉक्सी 1 2 3 4 बीटा हायड्रॉक्सी ब्युट्रा अल्डिहाइड. बीटा हायड्रॉक्सी ब्युट्रा अल्डिहाइड. आपण ह्याला काय करायचं? हीट करायचं. हीट केल्यानंतर एलिमिनेशन होत आहे आणि एलिमिनेशन मध्ये काय रिमूव्ह होत आहे? वॉटर मॉलिक्यूल दॅट इज H2O. आता कोणातून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होते सांगा? अल्फा बीटा कार्बन मधून. कोणापासून? इथं उलट असते. इथं बीटा मधून काय रिमूव्ह होत आहे? OH आणि अल्फा मधून काय रिमूव्ह होत आहे? H. मग इथं काय येणार आहे? काय येणार आहे? म्हणजे इथं काय येणार आहे? CH3C डॅश सॉरी CH3C H डबल बॉन्ड काय येणार आहे? CH. C डबल बॉन्ड O काय येणार आहे तर H. ह्याचं नाव काय आहे सांगा? ब्यूट डॅश 2 डॅश EN डॅश 1 डॅश AN. ब्युटिनॉल. आलं का लक्षात? येस ऑर नो? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक आहे. हे ऍसिटाल्डिहाइडचं आहे. हे अल्डोल कंडेन्सेशन कोणाचं आहे तर? हे अल्डोल कंडेन्सेशन कोणाचं आहे? ऍसिटाल्डिहाइड. कोणाचं आहे? कोणाचं आहे? ऍसिटाल्डिहाइड. पुढं प्रोपियोनाल्डिहाइड घेऊया आता. प्रोपियोनाल्डिहाइड दोन्ही पण सेम घ्यायचे. 2 मॉलिक्युल्स 2 मोल सेम घ्यायचे. CH3 CH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड H 3 कार्बनचा प्रोपियोनाल्डिहाइड आहे. ठीक आहे. परत सेकंड मॉलिक्यूल घेऊया. CH3 CH2 C डबल बॉन्ड O इथं काय आहे तर H. सेकंड मॉलिक्यूलचं काय? सेकंड मॉलिक्यूलचा अल्फा कार्बन. सेकंड मॉलिक्यूलचा मग सेकंड मॉलिक्यूलचा अल्फा कार्बन कोण आहे सांगा? हा कार्बोनिल कार्बनला जॉईन असणारा कार्बन कोण आहे? अल्फा. जरा सगळ्यांनी इथं लक्ष द्यायचं. हा अल्फा कार्बन कसा स्प्लिट होतो बघा आता. हा
हा अल्फा कार्बन स्प्लिट होताना अल्फा कार्बनचा हायड्रोजन म्हणजे काय येणार आहे तर H प्लस काय येणार आहे मग CH2 मधला H प्लस गेला काय काय राहिला CH C डबल बॉन्ड OH इथं मागचं आहे की नाही ते पण लिहायचं असं खाली आणि हा काय आला तर मायनस हे लक्षात आलं का बघा एकदा सेकंड मॉलिक्यूल आहे त्याचा अल्फा कार्बन स्प्लिट कसा झाला H प्लस मग काय झाला CH C डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड OH आणि खाली काय आला तर CH3 हा बॉन्ड इथं काय झाला शिफ्ट इथं चार्ज काय येणार आहे मायनस इथं चार्ज काय येणार आहे प्लस मायनस आणि काय येत आहे प्लस मग प्लसला काय जॉईन होणार आहे मायनस मायनसला काय जॉईन होणार आहे प्लस परत रिएक्शन मीडियम इथं मी चेंज करते मी इथं काय घेते Na2 काय घेते तर CO3 काय घेते रिएक्शन मीडियम Na2 CO3 aqueous Na2 काय घेते CO3 मग इथं काय काय झालं बघा CH3 CH2 COH खाली काय येणार आहे H OH खाली काय येणार आहे H परत हा अल्फा कार्बन आहे ना ह्या अल्फा कार्बनचा हा पार्ट जॉईन होणार ना समजते का नेगेटिव्ह पार्ट जॉईन होणार ना हा डबल बॉन्ड प्लसला कोण जॉईन होणार आहे मायनस मग मायनस कसा आहे CH C डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड OH आणि खाली काय येणार आहे CH3 काय येणार आहे खाली समजलं का येस ऑर नो परत हा कार्बोनिल कार्बनचा हा कसला कार्बन आहे अल्फा ह्याच्या बाजूचा कार्बन कोण आहे बीटा म्हणजे बीटा कार्बनला ओएच आहे का आहे बरोबर आहे मग याचं नाव काय असणार आहे 1 2 3 4 5 बीटा हायड्रॉक्सी डॅश अल्फा मिथाइल टोटल कार्बन किती आहेत 5 आहेत ना स्ट्रेट चेन मध्ये घ्यायचे आजूबाजूचे नाही घ्यायचे 1 2 3 4 5 काय असणार आहे वेल्रा अल्डिहाइड बीटा हायड्रॉक्सी बीटा डॅश हायड्रॉक्सी डॅश अल्फा मिथिल काय असणार आहे तर वेल्रा अल्डिहाइड ह्याला काय करायचं हीट करायचं आणि काय रिमूव्ह करायचं वॉटर मॉलिक्यूल मग अल्फा मधला काय रिमूव्ह होणार आहे हायड्रोजन बीटा मधला काय रिमूव्ह होणार आहे OH आणि तिथं काय येणार आहे डबल बॉन्ड काय येणार आहे डबल बॉन्ड मग इथं काय येणार आहे CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड C इथला H रिमूव्ह झाला फक्त राहिलं CH3 C डबल बॉन्ड O काय राहिलं तर H येते का लक्षात येस ऑर नो आता याचं नाव काय आहे हा फर्स्ट कार्बन हा सेकंड कार्बन हा थर्ड कार्बन हा फोर्थ कार्बन आणि हा फिफ्थ कार्बन मग सेकंड पोझिशनला मिथिल आहे सो 2 डॅश मिथाइल डॅश मिथाइल टोटल कार्बन 5 आहे पेंट डॅश 2 डॅश EN अल अल्डिहाइड है समझ में आ रहा है येस और नो स्वराज्य खाली बघितलं तर कधीच येणार नाही लक्ष आता आपण याला अल्डोल का म्हणतो सांगा कारण इथं OH ग्रुप आहे हायड्रॉक्सी OH ग्रुप आहे आणि इथं अल्डिहाइड ग्रुप आहे मग अल्ड
ओल, अल्कोहोल OL आणि हा अल्डिहाइड. जर कीटोन असेल तर आपण त्याला काय म्हणतो? कीटोन. कीटोन असेल तर आपण त्याला काय म्हणतो? कीटोन. कीटोन असेल तर काय म्हणतो? पण इथं काय म्हणायची गरज नाही, आपण दोन अल्डिहाइडला पण अल्डोलच म्हणतो आणि कीटोनला पण कीटोलच म्हणतो. पण लक्षात घ्या, अल्डोल आणि कीटोल म्हणजे काय असणार आहे? सेमच असणार आहे. कॉन्सेप्ट पण काय असणार आहे? सेम. आता पुढे अजून एक बघा एक्झाम्पल. अजून जरा मोठं करते स्ट्रक्चरला. CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे? H. हा ब्युट्राल्डिहाइड आहे. परत CH3 CH2 CH2 C डबल बॉन्ड OH. रिएक्शन मीडियम घेताना काय घेते? ऍक्वस काय घेते तर NaOH. परत हा अल्फा कार्बन आहे. सेकंड मॉलिक्युलचा कसला कार्बन घ्यायचा? अल्फा. हा अल्फा कार्बन आहे. हा स्प्लिट दोन भाग मध्ये होतो. कोणत्या दोन भाग मध्ये स्प्लिट होतो? तर H प्लस काय? जर H प्लस आहे, CH2 राहिला काय? CH C डबल बॉन्ड O काय येणार आहे तर H. आणि हा खाली ग्रुप राहिला म्हणजे काय राहिला? CH2 आणि काय राहिला तर CH3. हा मायनस. हा कार्बोनिल आहे. हा इथं शिफ्ट झाला, इथं मायनस येणार, इथं काय येणार आहे तर प्लस. प्लसला कोण जॉईन होणार आहे? प्लसला कोण जॉईन होणार आहे? मायनस. मायनसला कोण जॉईन होणार आहे? प्लस. प्लसला कोण जॉईन होणार आहे? मायनस. आणि मायनसला कोण जॉईन होणार आहे? प्लस. सो इथं काय येणार आहे? CH3 CH2 CH2 COH खाली H. हा ग्रुप जॉईन करायचं काय? CH C डबल बॉन्ड OH खाली काय येणार आहे? CH2 आणि काय येणार आहे? CH3. आता हा अल्फा कार्बन आहे आणि हा कसला कार्बन आहे तर बीटा आहे का? बीटा कार्बन OH. सो टोटल कार्बन किती आहेत? 1 2 3 4 5 6. मग बीटा अल्फा इथिल, कारण ई अल्फाबेटिकली ई पहिला येते ना. अल्फाबेटिकली कोण पहिला येते? ई. सो इथं काय येणार आहे? अल्फा काय येणार आहे तर इथिल डॅश बीटा हायड्रॉक्सी. 6 कार्बन आहेत म्हणजे कसला अल्डिहाइड असणार आहे? कॅप्रा अल्डिहाइड. कसला अल्डिहाइड असणार आहे? कसला अल्डिहाइड असणार आहे? कॅप्रा अल्डिहाइड. परत ह्याला हीट करायचं आणि ह्यातलं काय रिमूव्ह करायचं? वॉटर मॉलिक्यूल. मग अल्फा मधला मैत्र हायड्रोजन रिमूव्ह होतो आणि बीटा मधला मैत्र OH रिमूव्ह होतं. समजतंय का? हा. पुढं काय होणार आहे मग इथं? CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 CH डबल बॉन्ड. डबल बॉन्ड परत इथं काय येणार आहे? C डबल बॉन्ड OH. कारण इथला OH आणि इथला H काय झाला? रिमूव्ह. आणि इथं खाली काय येणार आहे परत? CH2 आणि काय येणार आहे? CH3. नंबरिंग करा. फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन, फिफ्थ कार्बन, सिक्स्थ कार्बन. सो याचं नाव काय आहे? 2 डॅश काय आहे तर इथाइल. टोटल कार्बन किती आहेत? 6. 2 डॅश इथाइल हेक्स. हेक्स डॅश 2 डॅश EN डॅश 1 डॅश AL. समजलं का? काय म्हटलं? कुठं H नाहीये? C डबल बॉन्ड C. हा OH आहे ना आणि हा H. हा CH खाली दिलाय ना. कुठं? सगळीकडे तेच आहे. हा CH OH. हे बघ इथं असं खाली लिहिले रे. ह्याला मी खाली पण लिहू शकते. ह्याला CH असं पण लिहू शकते उभा. समजते का? हे सगळे कोणते आहेत तर सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन. अजून बघणार आहे आपण एक्झाम्पल कीटोनचे, मग क्रॉस अल्डोलचे. चला लिहा. एक्झामला कंपल्सरी राईट अ शॉर्ट नोट ऑन व्हॉट? अल्डोल कंडेन्सेशन.
मग त्यामध्ये तुम्हाला सेल्फ अल्डोल पण विचारू शकतात. कीटोनची रिएक्शन बघूया. हे आपण कशाची बघितलेली आहे? अल्डिहाइड्स. कोणतं अल्डिहाइड्स बघितला? ऍसिटाल्डिहाइड बघितला, प्रोपियन अल्डिहाइड बघितलं, आणि हा जो आहे हा कसला अल्डिहाइड आहे तर ब्युट्राल्डिहाइड आहे. कसला अल्डिहाइड? हा ब्युट्रा काय आहे तर अल्डिहाइड. नाव नेक्स्ट कीटोन बघूया. कीटोनचं अल्डोल कंडेन्सेशन घेऊया. CH3C CH3 डबल बॉन्ड काय येणार आहे? O प्लस CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय आहे तर CH3. हा कसला कार्बन आहे? अल्फा. हा बॉन्ड जरी तर शिफ्ट झाला तर ह्यावरती चार्ज काय येणार आहे? मायनस, आणि ह्यावरती चार्ज काय येणार आहे तर प्लस. कोणताही रिएक्शन मीडियम चालतो. मी तर ऍक्वस म्हणजे जे दिलेले आहेत त्यामधला कोणताही रिएक्शन मीडियम. ऍक्वस BaOH काय घेते तर ट्वाइस घेते. मग इथे येताना काय येणार आहे? CH3C CH3. इथं काय येणार आहे? OH. परत का OH आलं? कारण हा अल्फा कार्बन जो आहे तुमचा स्प्लिट झाला. H प्लस मध्ये CH2C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर CH. हा मायनस. मग प्लसला कोण जॉईन होणार आहे? मायनस. मायनसला कोण जॉईन होणार आहे? प्लस. म्हणजे इथं काय येणार आहे? CH3C CH3OH. परत इथं काय येणार आहे? CH2C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर CH3. कीटोनच्या केसमध्ये कॉमन नेमिंग करायला जायचं नाही. कीटोनच्या केसमध्ये IUPAC नेमिंगच करायचं. कसला नेमिंग करायचा? कीटोनच्या केसमध्ये कसला नेमिंग करायचं? कॉमन नेमिंग नाही करायचं. काय करायचं? IUPAC नेमिंग. So select the longest continuous chain, start numbering from that side where functional group is nearer. This is first carbon, this is second carbon, this is third, this is fourth, and this is fifth. So इथं काय येणार आहे? हे बघा, हा अल्फा कार्बन आहे तर हा बीटा कार्बन. बीटा कार्बनला OH आहे म्हणजे माझी रिएक्शन बरोबर आहे. ठीक आहे. मग इथं काय लिहिणार आहे? 4- काय लिहिणार आहे तर हायड्रॉक्सी. टोटल कार्बन किती आहेत तर 5. पेंटेन-2- काय येणार आहे तर ONE. परत याला हीट करा, आणि हीट केल्यानंतर काय रिमूव्ह होणार आहे तर वॉटर मॉलिक्यूल. वॉटर मॉलिक्यूल परत कुठून रिमूव्ह होणार आहे? अल्फा आणि कसला कार्बन तर बीटा. अल्फा आणि मग अल्फा कार्बन कन्सिडर करा. हा अल्फा कार्बन आहे आणि हा कसला कार्बन आहे? बीटा. अल्फा मधला काय रिमूव्ह झाला? हायड्रोजन. बीटा मधला काय रिमूव्ह झाला तर OH. सो इथं फॉर्म होताना काय होणार आहे तर CH3C CH3 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O CH3. परत हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ आणि हा फिफ्थ. सो 4- मिथाइल. 4- मिथाइल. टोटल कार्बन किती आहेत? 5. 4- मिथाइल. पेन-3-EN-2- पेन-3-EN-2- काय येणार आहे? ONE. कारण कीटोन आहे. काय आहे? कीटोन. रिमूव्ह काय झाला? वॉटर. न्यूक्लियोफिलिक ऍडिशन फॉलोड बाय एलिमिनेशन इज कॉल्ड एज व्हॉट? कंडेन्सेशन. इथं कंडेन्सेशन होत असताना कोणते 2 ग्रुप होते? OH एक ग्रुप होता आणि कीटोन एक ग्रुप होता. सो हा कीटोलच्या फॉर्म मध्ये फॉर्म झाला. कशाच्या फॉर्म मध्ये फॉर्म झाला? कीटोलच्या. ठीक आहे. परत अजून एक एक्झाम्पल घेऊया. CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O. इथं काय येणार आहे तर CH2 सिंगल बॉन्ड CH3. परत प्लस CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड काय आहे तर CH. ठीक आहे. रिएक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते? ऍक्वस Na2 काय घेतला तर CO. हा कसला कार्बन आहे? अल्फा कार्बन आहे.
हा अल्फा कार्बन स्प्लिट होताना कशा फॉर्म मध्ये स्प्लिट होणार आहे? इथं H+ आणि इथं काय येणार आहे तर CH, C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड CH2, सिंगल बॉन्ड काय येणार आहे CH3. इथं काय येणार आहे तर CH3 मायनस. हा बॉन्ड वरती शिफ्ट झाला, इथं मायनस येणार आणि इथं काय येणार आहे तर प्लस. लिहून घेऊ नका, नंतर काहीच लक्षात राहणार नाही. प्लसला काय जॉईन होणार आहे तर मायनस आणि मायनसला काय जॉईन होणार आहे तर प्लस. म्हणजे इथं काय येणार आहे CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड C, इथं काय येणार आहे तर OH. परत इथं काय येणार आहे तर CH2 सिंगल बॉन्ड काय तर CH3. परत झालंय काय CH हा वाला मायनस, प्लसला कोण जॉईन होणार आहे मायनस CH, C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर CH3. हा वाला ग्रुप जॉईन केला. ह्याचं CH3 लिहायला पाहिजे की वरती आहे ते? येस ऑर नो? कीटोन आहे. मी म्हटलं कीटोनच्या केसमध्ये कॉमन नेमिंगला बसू नका. कसलं नेमिंग करायचं? IUPAC नेमिंग. परत हा फर्स्ट कार्बन आहे, हा सेकंड कार्बन आहे, हा थर्ड कार्बन आहे, हा फोर्थ कार्बन आहे, हा फिफ्थ कार्बन आहे, हा सिक्स्थ कार्बन आहे, हा सेव्हन्थ कार्बन आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर. कसली ऑर्डर? मग काय अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये काय येणार आहे? पाय डॅश काय येणार आहे तर इथाइल डॅश. पाय डॅश काय येणार आहे तर हायड्रॉक्सी डॅश. 4 डॅश काय येणार आहे तर मिथाइल. 4 डॅश काय येणार आहे मिथाइल. टोटल कार्बन किती आहेत तर 7. मग हेप्टेन डॅश 3 डॅश काय येणार आहे तर ON. ह्याला परत काय करायचं तर हीट करायचं आणि ह्यातून काय रिमूव्ह करायचं तर वॉटर मॉलिक्यूल. काय रिमूव्ह करायचं? काय रिमूव्ह करायचं? वॉटर मॉलिक्यूल. वॉटर मॉलिक्यूल परत C डबल बॉन्ड O हा अल्फा कार्बन आहे आणि हा कसला कार्बन आहे बीटा. अल्फा मधला हायड्रोजन आणि बीटा मधला OH. अल्फा मधला H आणि बीटा मधला काय रिमूव्ह होणार आहे तर OH. सो इथं काय येणार आहे CH3 CH2 परत इथं काय येणार आहे तर C CH2 CH3 डबल बॉन्ड C CH3 C डबल बॉन्ड O, इथं काय येणार आहे CH2, इथं काय येणार आहे CH3. सो हा फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स्थ सेवन काय असणार आहे पाय डॅश इथिल डॅश 4 डॅश काय आहे तर मिथिल. टोटल कार्बन किती आहेत 7. हेप 10 हेप डॅश 4 डॅश EN डॅश 2 डॅश ONE. हे खाली लिहिते काय 4 डॅश मिथिल, ह्याच्या पुढचं खाली लिहिते हेप्ट डॅश 4 डॅश EN डॅश 3 डॅश काय येणार आहे तर ON. घेते लक्षात हे वाला नोट डाऊन करून घ्या. हे सगळे सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन झाले. हे तर सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन होते. आपण या पुढचं जे बघणार आहे ते क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन आहे. टू बी व्हेरी इंटरेस्टिंग, क्रॉस अल्डोल कंडेन्सेशनचे 4 प्रोडक्ट फॉर्म होतात. किती फॉर्म होतात? कसे? आता जर आपण 2 मोल घेणार क्रॉस अल्डोल कंडेन्सेशनला, 2 मोल्स घेताना 2 वेगवेगळे अल्डिहाइड किंवा 2 वेगवेगळे कीटोन किंवा एक अल्डिहाइड आणि एक काय घेणार आहे तर कीटोन. मग त्यामध्ये 4 प्रकारचे प्रोडक्ट मिळू शकतात. मग त्यामध्ये 4 प्रकारचे कसे प्रोडक्ट मिळणार आहे तर 2 असणार आहेत ते सेल्फ अल्डोलचे असणार आहेत, स्वतः बरोबरच स्वतः, स्वतः बरोबरच स्वतः, आणि 2 असणार आहेत ते क्रॉस अल्डोलचे असणार आहेत. कसं समजून घेऊया. मला सांगा मी 1 मोल जर म्हणते तर 1 मोल म्हणजे किती असते शौर्य? 1 मोल म्हणजे किती असते? 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स म्हणजे त्यामध्ये किती पार्टिकल्स असतात? 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स म्हणजे त्यामध्ये किती पार्टिकल्स असतात?
1 मोल ऑफ एनी सबस्टन्स, म्हणजे त्यामध्ये किती पार्टिकल असणार आहेत? 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल्स असतात. मग जेव्हा मी 2 मोल्स वेगवेगळे अल्डिहाइडचे घेतेय किंवा वेगवेगळे कीटोनचे घेतेय, तर त्यामध्ये एका अल्डिहाइडचे पार्टिकल्स किती आहेत? 6.022 इंटू 10⁻23. दुसऱ्या अल्डिहाइडचे पण पार्टिकल्स किती आहेत? 6.022 इंटू 10⁻23. मग त्याप्रमाणे ते जे काही 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल आहेत, ते स्वतः बरोबर पण अल्डोल कंडेन्सेशन दाखवू शकतात आणि ते दुसऱ्या बरोबरही कंडेन्सेशन दाखवू शकतात. आणि जेव्हा आपण 2 मॉलिक्युल्स घेतले, किती मॉलिक्युल्स घेतले? तर 2 मॉलिक्युल्स मध्ये सेकंड मॉलिक्युलचं काम वेगळं होतं आणि फर्स्ट मॉलिक्युलचं काम काय होतं? वेगळं. फर्स्ट मॉलिक्युल मध्ये कार्बोनिल कार्बनचा सी डबल बॉन्ड काय होत होता? शिफ्ट. आणि सेकंड मॉलिक्युल मध्ये सेकंड मॉलिक्युलचा अल्फा कार्बन स्प्लिट होत होता. अल्फा कार्बनचा पार्ट जो काय होत होता? हायड्रोजन आणि ऍसिल ग्रुप मध्ये काय होत होतं? तर स्प्लिट. येस ऑर नो? येस ऑर नो? आता समजून घ्यायचं मी जे सांगते ते. आता आपण काय करणार आहे? क्रॉस अल्डोल कंडेन्सेशनला ऍसिटाल्डिहाइड घेतला, CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड H, ठीक आहे. आणि दुसरा घेतला प्रोपियन अल्डिहाइड, CH3CH2C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड H. जरा इथं लक्ष द्या, सगळ्यांनी इथं लक्ष द्यायचं. मी जे सांगते त्याच्याकडे लक्ष द्यायचं. जर आपण ऍसिटाल्डिहाइड घेतलेला, ऍसिटाल्डिहाइड जेव्हा घेतला तेव्हा ऍसिटाल्डिहाइड जर फर्स्ट मॉलिक्युल म्हणून बिहेव करत असेल तर त्याचा हा बॉन्ड वरती शिफ्ट होणार आहे, मायनस, आणि इथं काय येणार आहे? प्लस. आणि जर तो सेकंड मॉलिक्युल म्हणून बिहेव करतोय तर हाच मी काय कन्सिडर करणार आहे? अल्फा. आणि तो अल्फाच काय करणार आहे? स्प्लिट H प्लस आणि CH2C डबल बॉन्ड O मायनस मध्ये. असंच होणार आहे ना? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक आहे. सो मी इथं काय लिहिते बघा, की जर तुमचा ऍसिटाल्डिहाइड फर्स्ट मॉलिक्युल म्हणून बिहेव करतोय, काय म्हणून बिहेव करतोय? जर तुमचा ऍसिटाल्डिहाइड फर्स्ट मॉलिक्युल म्हणून बिहेव करतोय तर त्याचं स्प्लिटिंग असणार आहे CH3CO आणि इथं काय येणार आहे? तर H. कारण का? इथं O मायनस येणार आणि इथं H काय येणार आहे? तर प्लस. जर हा काय म्हणून बिहेव करतोय? फर्स्ट मॉलिक्युल म्हणून बिहेव करतोय. जर नील हा सेकंड मॉलिक्युल म्हणून काय करत असेल? बोलतेय रे. सेकंड मॉलिक्युल म्हणून जर काय करत असेल? बिहेव करत असेल तर हा CH3 स्प्लिट होणार ना? कशामध्ये? H प्लस मध्ये आणि CH2C डबल बॉन्ड OH मध्ये. CH2C डबल बॉन्ड O कशामध्ये? तर H मध्ये. म्हणजे इथं काय असणार आहे? CH2C डबल बॉन्ड OH मध्ये काय होणार आहे? तर स्प्लिट होणार आहे. येस ऑर नो? म्हणजे हा सेकंड मॉलिक्युल म्हणून बिहेव करताना, म्हणजे जर तुमचा अल्डिहाइड घेतला, ऍसिटाल्डिहाइड, त्याचा फर्स्ट पार्ट हा आहे आणि सेकंड पार्ट हा आहे. समजून घ्या मी जे सांगते. हा फर्स्ट पार्ट आहे आणि हा काय आहे? तर सेकंड पार्ट. हा फर्स्ट पार्ट आहे आणि हा कोणता पार्ट आहे? तर सेकंड. आता बघा हा पुढं सॉरी, जर हा फर्स्ट मॉलिक्युल म्हणून बिहेव करतोय प्रोपियन अल्डिहाइड, तर त्याचा बॉन्ड फक्त पुढे काय होणार आहे? वरती शिफ्ट होणार आहे. म्हणजे हा CH3CH2C O काय येणार आहे? तर मायनस आणि इथं H आणि ह्यावरती चार्ज काय येणार आहे? प्लस. हा जर शौर्य काय म्हणून बिहेव करतोय? फर्स्ट मॉलिक्युल. काय म्हणून बिहेव करतोय? फर्स्ट. जर हाच प्रोपियन अल्डिहाइड सेकंड मॉलिक्युल म्हणून जर बिहेव करत असेल, काय म्हणून बिहेव करत असेल? मग सेकंड मॉलिक्युलला काय असणार आहे? हा अल्फा. आणि तो अल्फा कार्बनचा हायड्रोजन काय होणार आहे? स्प्लिट इन सच अ वे की हा काय असणार आहे? तर H प्लस आणि हा काय असणार आहे? CH3 C डबल बॉन्ड O आणि इथं काय येणार आहे? H मायनस. म्हणजे जर हा सेकंड मॉलिक्युल म्हणून बिहेव करतोय तर कसा असणार आहे? CH3 C डबल बॉन्ड O इथं काय येणार आहे? H ऍज अ मायनस. म्हणजे मी दर मॉलिक्युलचा तुम्हाला फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट, फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट असं दाखवलंय. आणि मी तुम्हाला म्हटलं
की सेल्फ इथं जेव्हा आपण क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन करतो तर टोटल किती प्रोडक्ट्स मिळणार आहेत तर 4 प्रोडक्ट्स मिळणार आहेत. किती प्रोडक्ट्स मिळणार आहेत? आता 4 प्रोडक्ट कसे मिळणार आहेत की हा 6.022 into 10⁻23 पार्टिकल्स आहेत, त्यामुळे तो स्वतः बरोबरच सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन दाखवू शकतो. म्हणजे हाच फर्स्ट मॉलिक्यूल आणि हाच सेकंड मॉलिक्यूल असं बिहेव करणार, म्हणजे एक सेल्फ अल्डोलचा प्रोडक्ट झाला. परत प्रोपिऑन अल्डिहाइड पण 1 मोल आहे, म्हणजे त्याचे किती कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असणार आहे 6.022 into 10⁻23 पार्टिकल. म्हणजे हाच फर्स्ट मॉलिक्यूल आणि हाच सेकंड मॉलिक्यूल असं करून सेल्फ अल्डोलचे किती प्रोडक्ट फॉर्म झाले 2. बघूया कोणते 2 प्रोडक्ट फॉर्म झाले. परत इथं मी काय घेते तर ऍक्वस Na2 काय येणार आहे तर CO3. मग इथं काय होणार आहे फर्स्ट मॉलिक्यूल हाच असेल CH3C काय येणार आहे तर OH, खाली काय येणार आहे H. आणि सेकंड मॉलिक्यूल काय येणार आहे CH2C डबल बॉन्ड OH. सेकंड मॉलिक्यूल काय येणार आहे CH2C डबल बॉन्ड OH. हा सेल्फ अल्डोलचा प्रोडक्ट झाला. कोणाचा प्रोडक्ट झाला? परत प्रोपिऑन अल्डिहाइड घेऊया. प्रोपिऑन अल्डिहाइड फर्स्ट पार्ट काय असतं CH3CH2C. इथं काय येणार आहे तर OH आणि इथं काय येणार आहे तर H. हा फर्स्ट पार्ट झाला. काय झाला हा? काय झाला हा? फर्स्ट. सेकंड पार्ट काय आहे ह्याचं शौर्य? ह्याचं सेकंड पार्ट काय आहे? ह्यातला हा सेकंड, ह्यातला कोण सेकंड पार्ट आहे? हा वाला काय आहे सेकंड पार्ट. सेकंड पार्ट म्हणजे इथं कसं असणार आहे CHC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड H आणि इथं काय येणार आहे तर CH3. हे दोन्ही जे प्रोडक्ट आहेत हे सेल्फ अल्डोलचेच आहेत. कशाचे आहेत? मी म्हणणार 4. क्रॉस अल्डोलला किती प्रोडक्ट मिळतात 4. इन सच अ वे की जे काही आपण अल्डिहाइड किंवा कीटोन जे घेतले 2 वेगवेगळे ते सेल्फ अल्डोलचे एक प्रोडक्ट दाखवणार. मग त्याचा एक आणि याचा एक. क्रॉस अल्डोलला बघा काय होतंय. क्रॉस अल्डोलला बघा काय होतंय. अल्डिहाइड ऍसिडाल्डिहाइडचा फर्स्ट पार्ट घ्यायचा आणि प्रोपिऑन अल्डिहाइडचा म्हणजे आहे तसा ऍसिडाल्डिहाइड तुमचा फर्स्ट मॉलिक्यूल म्हणून बिहेव करतोय आणि प्रोपिऑन अल्डिहाइड तुमचा सेकंड मॉलिक्यूल. मग ऍसिडाल्डिहाइड फर्स्ट मॉलिक्यूल म्हणून बिहेव करतोय म्हणजे CH3COH आणि इथं काय येणार आहे तर H. आणि जर तो सेकंड मॉलिक्यूल म्हणून बिहेव करतोय तर काय येणार आहे CHC डबल बॉन्ड O इथं H आणि इथं काय येणार आहे तर CH3. आलं का लक्षात? म्हणजे आपण क्रॉस अल्डोलला पहिल्या मॉलिक्यूलचा फर्स्ट पार्ट घेतला, फर्स्ट मॉलिक्यूलचा फर्स्ट पार्ट घेतला आणि सेकंड मॉलिक्यूलचा सेकंड पार्ट घेतला. आता उलट पण करू शकते की तुमचा प्रोपिऑन अल्डिहाइड काय म्हणून बिहेव करणार आहे फर्स्ट मॉलिक्यूल आणि ऍसिडाल्डिहाइड काय म्हणून बिहेव करणार आहे सेकंड मॉलिक्यूल. मग त्याचा अजून एक प्रोडक्ट काय असणार आहे बघा. हा फर्स्ट मॉलिक्यूल जेव्हा बिहेव करणार आहे तेव्हा हा पार्ट येणार आहे CH3CH2 वाला. सो इथं काय येणार आहे CH3CH2O H इथं H. इथं काय येणार आहे CH2C डबल बॉन्ड O काय येणार आहे तर H. आलं लक्षात? येस ऑर नो? येस ऑर नो? आलं का लक्षात सांगा. आपण सेल्फ अल्डोलचे 2 प्रोडक्ट लिहिलेच दोघांचे. क्रॉस अल्डोलला काय केला आहे तसा हा फर्स्ट मॉलिक्यूल आणि हा सेकंड. आणि चौथा जो प्रोडक्ट फॉर्म केला तो कसा फॉर्म केला हा फर्स्ट मॉलिक्यूल म्हणून बिहेव करतोय आणि हा फर्स्ट मॉलिक्यूल म्हणून बिहेव करतोय आणि हा फर्स्ट मॉलिक्यूल म्हणून बिहेव करतोय आणि हा. मग या सगळ्यांचे अजून काय येणार आहेत ह्या सगळ्यांचे एलिमिनेशन प्रोडक्ट पण येणार आहेत. सगळ्यांच्या केसमध्ये बीटा पोझिशनलाच काय असायला पाहिजे तर काय पाहिजे तर OH. काय पाहिजे बीटा पोझिशनला OH. काय पाहिजे बीटा पोझिशनला काय पाहिजे तर OH. इथं बघा हा अल्फा कार्बन आहे आणि हा कसला कार्बन आहे बीटा. हा अल्फा कार्बन आहे आणि हा कसला कार्बन आहे बीटा. हा अल्फा कार्बन आहे आणि हा कसला कार्बन आहे बीटा. परत बघा हा अल्फा कार्बन आहे आणि हा कसला कार्बन आहे बीटा. आहे का? येस ऑर नो? ह्याचं नाव काय असणार आहे? ह्याचं नाव असणार आहे बीटा हायड्रॉक्सी. टोटल कार्बन किती आहेत 4. ब्युट्रा अल्डिहाइड. इथं कॉमन नेमिंग पॉसिबल आहे. इथं काय पॉसिबल आहे कॉमन नेमिंग, कारण अल्डिहाइड आहे. जर तुम्हाला कॉमन नेमिंग जमत नसेल तर डायरेक्टली काय करायचं IUPAC नेमिंग. परत हा 1 2 3 4 5 मग इथं काय येणार आहे बीटा हायड्रॉक्सी आणि अल्फा काय येणार आहे तर मिथिल.
टोटल कार्बन किती आहेत 5. म्हणजे काय येणार आहे वेल्ड्रा अल्डिहाइड. बीटा हायड्रॉक्सी अल्फा मिथिल काय असणार आहे वेल्ड्रा अल्डिहाइड. परत 1 2 3 4 परत बीटा हायड्रॉक्सी डॅश अल्फा मिथिल ब्यूट्रा अल्डिहाइड. व्हॉट विच अल्डिहाइड ब्यूट्रा अल्डिहाइड. पुढं अल्फा 1 2 3 4 5 1 2 3 1 2 3 4 5 आहेत का 5 आहेत का 5. मग काय असणार आहे या केसमध्ये काय असणार आहे या केसमध्ये बीटा हायड्रॉक्सी टोटल कार्बन किती आहे 5. बीटा हायड्रॉक्सी काय असणार आहे तर वेल्ड्रा अल्डिहाइड. आता या सगळ्यांचा एलिमिनेशन प्रोडक्ट मी या सगळ्याला काय करणार आहे तर हीट करणार आहे आणि वॉटर मॉलिक्यूल काय होणार आहे सगळ्यांमधून काय होणार आहे तर रिमूव्ह होणार आहे अल्फा बीटा मधून. तर सगळ्यात पहिला CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH CH3 CH डबल बॉन्ड CH परत काय येणार आहे C डबल बॉन्ड OH परत CH3 CH2 CH डबल बॉन्ड C CH3 C डबल बॉन्ड O काय येणार आहे तर C डबल बॉन्ड O काय येणार आहे तर H. परत इथं काय येणार आहे CH3 CH परत C CH3 C डबल बॉन्ड O काय येणार आहे H. अजून एक काय येणार आहे CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड O आणि काय येणार आहे तर H. क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन झाला हा. सगळ्यात पहिला आपण त्याचं काय केलं अल्डोल कंडेन्सेशन केलं म्हणजे ऍडिशन केलं न्यूक्लिओफिलिक ऍडिशन. कसं केलं लक्षात आलं का 4 वेगवेगळे टाइप्स आहेत त्या चारींना काय केलं ऍड आणि नंतर वॉटर मॉलिक्यूल काय केलं एलिमिनेट. तुम्ही म्हणणार मॅम हे दोन्ही मिळून तर 100% जर कन्सिडर केलं तर काय होणार आहे जर हे 100% कन्सिडर केला तर हा 30% हा 30% हा 20% हा 20% असं मिळून टोटल 100%च असणार आहे. टोटल काय असणार आहे 6.022 into 10⁻23 पार्टिकल्स मधलेच रिॲक्ट झाले ना नवीन काय आलेले नाहीये. सो हा जो तुमचा परफेक्टली वन मोल होता त्यांचं अल्डोल कंडेन्सेशन झाल्यानंतर कन्सिडर करा हा 30% आहे हा 30% आहे हा 20% आहे हा 20% आहे टोटल 100% आहे. कोणतं वाला हे वाला हा वाला हा बघा हा अल्फा कार्बन आणि हा काय तर बीटा स्वराज्य बीटा कार्बनचा काय रिमूव्ह केला OH आणि अल्फा कार्बनचा काय रिमूव्ह केला हायड्रोजन. आणि ह्या केस मध्ये काय होतं इथं CH2 होतं आणि इथं HCOH होतं मग इथला OH आणि इथला एकच H रिमूव्ह केला. आलं का लक्षात येस ऑर नो नोट डाऊन करा. हे समजलं का सांगा मला क्रॉस अल्डोलचे प्रोडक्ट समजले का झालं लिहून बघा की लवकर बाळांनो माझ्या. ओके ठीक आहे पुढे बघा नेक्स्ट काय आहे काय काय व्हायलंय बघा नीलला ऍसिटाल्डिहाइड घेऊया. नेक्स्ट काय घेऊया ऍसिटाल्डिहाइड ऍसिटाल्डिहाइड आणि ऍसिटोनचा क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन घेऊया. हा बघा CH3 एनिल मुबान CH3CH डबल बॉन्ड O हा ऍसिटाल्डिहाइड आहे आणि ऍसिटोन CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय तर CH3. परत सेम लॉजिक लावायचंय
ऍक्वस मीडियम कोणतंही घ्या, ऍक्वस Na2CO3 जरी घेतलं तरी चालेल. ऍक्वस Na2CO3 जरी घेतलं तरी पण चालेल. जर तुमचा ऍसिटाल्डिहाइड फर्स्ट मॉलिक्यूल म्हणून बिहेव करतोय तर हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला, इथं मायनस येणार आणि इथं काय येणार आहे प्लस. म्हणजे याचा फर्स्ट पार्ट काय असणार आहे CH3CH, इथं काय येणार आहे तर O मायनस आणि H काय येणार आहे तर प्लस. आणि हा अल्फा मॉलिक्यूल आहे. अल्फा सेकंड मॉलिक्यूल जर बिहेव करत असेल, सेकंड मॉलिक्यूल जर बिहेव करत असेल तर काय असणार आहे CH2C डबल बॉन्ड O काय येणार आहे तर H. म्हणजे हा फर्स्ट मॉलिक्यूल जो आहे त्याचा हा कसला पार्ट आहे तर फर्स्ट पार्ट, आणि हा कसला पार्ट आहे तर सेकंड पार्ट. हा CH2 काय असतं तर मायनस असतं कारण H जॉईन झालेला असतंय ओला. आता ऍसिटोनच्या केसमध्ये तसं बघितला तर हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला तर हा मायनस आणि हा काय येणार आहे तर प्लस. मग याला लिहिताना काय लिहिणार आहे CH3CCH3, इथं O काय असणार आहे तर मायनस आणि H काय येणार आहे तर प्लस. CH3CCH3 O मायनस येणार आणि C प्लस येणार, H प्लस नाही येणार. आणि सेकंड मॉलिक्यूल जर बिहेव करत असेल तर हा अल्फा कार्बन आहे. कसला कार्बन आहे हा अल्फा कार्बन. हा अल्फा कार्बन स्प्लिट होताना हायड्रोजन निघून गेला, राहिला काय CH2, काय राहिला CH2, C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय आहे तर CH3. हा स्टेट बोर्डला खूपदा विचारलाय प्रश्न, ह्या दोघांचे प्रोडक्ट्स लिहा म्हणून. कोणाचे ऍसिटाल्डिहाइड आणि ऍसिटोनचे. किती प्रोडक्ट फॉर्म होणार आहे 4. बरं ठीक आहे. सगळ्यात पहिला सेल्फ अल्डोल कंडेन्सेशनला काय होणार आहे बघा, सेल्फ अल्डोल कंडेन्सेशनला काय होणार आहे CH3C, इथं काय येणार आहे H, इथं काय येणार आहे OH, परत काय येणार आहे CH2C डबल बॉन्ड OH. हा ऍसिटाल्डिहाइड सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन करतोय. काय करतोय ऍसिटाल्डिहाइड सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन. परत कीटोन CH3CCH3 डबल बॉन्ड ओचं काय येणार आहे सिंगल बॉन्ड OH, परत CH2, परत C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे CH3. ठीक आहे. पुढं परत प्लस, प्लस काय फर्स्ट मॉलिक्यूल, हा फर्स्ट मॉलिक्यूल आहे आणि हा सेकंड मॉलिक्यूल आहे. फर्स्ट मॉलिक्यूलचा फर्स्ट पार्ट आणि सेकंड मॉलिक्यूलचा सेकंड पार्ट. मग फर्स्ट मॉलिक्यूलचा फर्स्ट पार्ट काय असणार आहे CH3CH, इथं काय येणार आहे तर OH, आणि सेकंड पार्ट काय असणार आहे तर CH2C डबल बॉन्ड O काय येणार आहे तर CH3. परत सेकंड मॉलिक्यूलचा फर्स्ट पार्ट, सेकंड मॉलिक्यूलचा फर्स्ट पार्ट कसा असणार आहे CH3CCH3, इथं काय येणार आहे तर OH, परत इथं काय असणार आहे तर CH2C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर CH3. आता ह्याचे आयुपीएसी नेमिंग लिहूया सगळ्यांचे. हा फर्स्ट कार्बन आहे, सेकंड कार्बन आहे, थर्ड कार्बन आहे, फोर्थ कार्बन आहे. 3-हायड्रॉक्सी, 3-हायड्रॉक्सी, टोटल कार्बन किती आहेत 4. ब्युटेनॉल, 3-हायड्रॉक्सी ब्युटेनॉल. परत इथं 1 2 3, 3-हायड्रॉक्सी -3 मिथिल. 1 2 3 4 5, 5 आहेत ना. 5 म्हणजे कोण येणार आहे मिथिल पेंटेन -2-ON येणार, कारण कीटोन आहे. कोण आहे कीटोन. नेक्स्ट फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि इथं काय येणार आहे तर फिफ्थ. काय येणार आहे 4- काय येणार आहे तर हायड्रॉक्सी. ह्या केसमध्ये एक मिनिट हा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, इथं 4 येणार, इथं पण 4 येणार. 1 2 3, इथं 3 येते. इथं परत काय येणार आहे 4-हायड्रॉक्सी, 4- काय येणार आहे हायड्रॉक्सी.
4 डॅश हायड्रॉक्सी, टोटल कार्बन 5 आहेत. पेंटेन डॅश 2 डॅश काय येणार आहे, ONE. परत हा वाला काय येणार आहे शेवटला, कुठं इथं, हा नाही कसं याचे, हा सेकंड प्रोडक्ट आहे ना, हा इथं CH2C डबल बॉन्ड OH, हा राईट. अरे वा नील हुशार आहे बघा, तुम्हाला समजलं पण नाही. गुड गुड. सो हा काय असणार आहे तर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. काय झालंय समजलं का, मी इथं हा फर्स्ट पार्ट घेतला, हा फर्स्ट पार्ट घेतला आणि हा सेकंड पार्ट घेतला. हा फर्स्ट पार्ट आणि हा कसला पार्ट आहे तर सेकंड पार्ट, राईट. सो इथं काय येणार आहे परत 3 डॅश हायड्रॉक्सी डॅश 3 मिथिल. टोटल कार्बन किती आहेत 5 4. ब्युटेन डॅश 1 डॅश काय येणार आहे तर A. हे सगळे कसले झाले, ऍडिशनचे झाले. काय झाले, ऍडिशन फॉलोड बाय काय असतंय, एलिमिनेशन. हीट करा आणि काय रिमूव्ह होणार आहे तर वॉटर मॉलिक्यूल. हीट केल्यावरती काय रिमूव्ह होणार आहे, हीट केल्यावरती काय रिमूव्ह होणार आहे, मग हीट केल्यावरती वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार. तर इथं हा अल्फा कार्बन आहे आणि हा बीटा कार्बन आहे. मग CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड OH. ह्याचं नाव आहे ब्यूट डॅश 2 डॅश EN डॅश 1 डॅश AL. हा पहिल्याचा झाला. कशाचा झाला, पहिल्याचा. दुसऱ्याचा परत हा अल्फा कार्बन आहे आणि हा कसला कार्बन आहे तर बीटा. बीटाचा काय रिमूव्ह होणार आहे तर OH आणि अल्फाचा काय रिमूव्ह होणार आहे तर H. सो इथं काय येणार आहे CH3 CH3 डबल बॉन्ड CH परत C डबल बॉन्ड काय येणार आहे तर CH3. सो इथं फर्स्ट कार्बन, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. सो याचं काय नाव येणार आहे 4 डॅश मिथिल पेंट डॅश 3 डॅश EN डॅश 2 डॅश काय येणार आहे तर ONE. नेक्स्ट कोण आहे, हा परत काय आहे तर अल्फा आणि हा काय आहे तर बीटा. अल्फाचा H आणि बीटाचा OH. सो CH3 CH डबल बॉन्ड काय येणार आहे तर CH परत C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे CH. परत फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन. मग काय नाव येणार आहे याचं पेंट डॅश 3 डॅश EN डॅश 2 डॅश ONE. फोर्थ प्रोडक्ट बघा, फोर्थ प्रोडक्ट काय आहे हा वाला. इथं काय येणार आहे CH3 परत इथं CH3 परत इथं डबल बॉन्ड, इथं काय येणार आहे तर CH C डबल बॉन्ड O आणि सिंगल बॉन्ड काय आहे तर H. सो इथं काय येणार आहे, नाव काय येणार आहे 1 2 3 डॅश मिथिल 3 डॅश मिथिल. टोटल कार्बन किती आहेत 4. 3 डॅश मिथिल ब्यूट डॅश 2 डॅश ENE. येते का लक्षात, येस ऑर नो. आज जो पॉइंट सांगितला ना अल्डोल कंडेन्सेशन, फिक्स क्वेश्चन आहेत एक्झामला, बोर्ड्सला, CETला, नीटला, JEEला. अल्डोल कंडेन्सेशन येतच. एक्सप्लेनेशन सगळं टेक्स्टबुक नोट्स मध्ये आहे, पण रिॲक्शन समजायला पाहिजे काय होतात ते. लक्षात येते का, नोट डाऊन करा.